मंडळी, ज्या व्यक्तींना कोरडा खोकल्याचा त्रास आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ महत्वाचा आहे। काळी मिरी आहे, जायफळ आहे आणि मध आहे मित्रांनो। या तीनही पदार्थांपासून अत्यंत सुरेख असा उपाय आपण बघणार आहोत, ज्यामुळे तुमचा कोरडा खोकला लगेच निघून जाणार आहे। त्यासोबत अजून एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे, तेव्हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहायचा आहे। मंडळी, आपण बघतो की कोरडा खोकला म्हणजे ज्या खोकल्यामध्ये कफ नसते किंवा सर्दी झाल्यानंतर जो कफामुळे खोकला होतो तो नाही, तर कोरडा खोकला, फक्त खोकला येतो आणि हा खोकला देखील खूप असह्य वेदना देत असतो। मग त्यासाठी अनेक उपाय केले जातात, दवाखान्यात जाऊन देखील फरक पडत नाही। परंतु मित्रांनो, काही घरगुती असे उपाय आहेत की त्याने याच्यामध्ये चांगला फरक पडतो। त्यातीलच एक महत्वाचा उपाय, सुरुवातीला पदार्थांची ओळख सांगतो, त्याचं प्रमाण देखील मी सांगणार आहे। बघा, पहिला पदार्थ तुम्हाला लागणार आहे याच्यामध्ये, ते आहे काळी मिरी। बघा, काळी मिरी तुमच्या घरामध्ये मसाल्याचा पदार्थ म्हणून वापरली जाते। या काळी मिरीमध्ये वेदनाशामक म्हणजे अँटी इन्फ्लेमेटरी गुण असतात, अँटी बॅक्टेरियल आहेत। कुठल्या प्रकारचा बॅक्टेरिया असेल तर तो बॅक्टेरिया मारण्याची ताकद याच्यामध्ये आहे। प्रकृतीने उष्ण असते म्हणून स्वयंपाकात देखील कमी प्रमाणात या काळी मिरीचा उपयोग केला जातो। आयुर्वेदामध्ये अनेक व्याधींमध्ये याचा उपयोग केलेला आपल्याला आढळणार आहे। तर ही काळी मिरी आपल्याला घ्यायची। आता एका वेळेचा उपाय जर आपल्याला करायचा आहे तर त्यासाठी मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे, 4 काळी मिरी घ्या एका व्यक्तीसाठी। हे 4 ते 5 काळी मिरी मी याच्यामध्ये टाकलेल्या आहेत। मंडळी, आता दुसरा जो पदार्थ आहे तो आपल्याला घ्यायचा आहे जायफळ। आता हे जायफळ कदाचित आपल्या घरात उपलब्ध नसेल, तुम्हाला चांगल्या मोठ्या मेडिकलवर मिळून जाईल किंवा आयुर्वेदिक औषधे जिकडे मिळतात तिथे नक्कीच तुम्हाला हे जायफळ मिळणार आहे। जायफळ याच्यामध्ये सगळ्यात जास्त जे गुण आहेत ते अँटी इन्फ्लेमेटरी आहेत, म्हणजे वेदना कमी करण्याचे। आपण बघा, अनेक गोळ्या ज्या घेतो ना, या गोळ्या घेण्यापेक्षा जर तुम्ही जायफळाचा काढा घेतला किंवा जायफळ दुधात टाकून जर घेतलं तर अनेक प्रकारच्या वेदनांमध्ये फायदा होतो। या ठिकाणी बघा, कोरड्या खोकल्यामध्ये आपल्याला याचा उपयोग करून घ्यायचा आहे, तर मी या ठिकाणी थोडंसं जायफळ खिसणार आहे, म्हणजे त्याचा पूड होईल आणि काळी मिरी आणि जायफळ याची पूड आपल्याला एकत्र करायची आहे। बघा, अतिसेवन जायफळाचं देखील चांगलं नाही, कारण याच्यामध्ये जे वेदनाशामक गुण आहेत ते प्रमाणातच घेतले पाहिजे। बघा, थोडंसं मी किसून घेतलेलं आहे। आता हे दोनही पदार्थ आपल्याला काय करायचे, एकजीव करायचे आहे। मित्रांनो, अशा पद्धतीने आपली ही पूड तयार आहे। आता याच्यामध्ये महत्वाचा जो तिसरा घटक आपल्याकडे आहे हे म्हणजे मध। बघा मित्रांनो, चांगल्या कंपनीचा मध वापरा किंवा नैसर्गिक स्वरूपामध्ये जर तुम्हाला उपलब्ध झालं तर अतिउत्तम। या ठिकाणी मी एका वेळेचा उपाय तर आपल्याला एक अर्धा चमचा पुरेसा आहे। आणि मग आपल्याला काय करायचंय, तर ह्या पुडीमध्ये आपल्याला हे मध मिक्स करायचं। आता मधाच्या प्रॉपर्टीज आपल्या सर्वांना माहित असतील। खोकल्याचे जे काही सगळे औषधं असतात या औषधामध्ये मधाचा उपयोग सर्रास केला जातो, आयुर्वेदिक औषधांमध्ये तर असतोच असतो। या ठिकाणी मध जे आहे ते तुमच्या खोकल्याला एक हिलिंग देण्याचं काम करणार आहे। आता बघा, हे मिश्रण तुमचं तयार आहे। मित्रांनो, एक मिश्रण आता तयार आहे। आयुर्वेदामध्ये याला एक संबोधन दिलं जातं, ते म्हणजे चाटण। अशा प्रकारचे अनेक चाटण आयुर्वेदामध्ये प्रसिद्ध आहेत। आता हे चाटण जे आहे हे आपल्याला तुमच्या घशामध्ये जास्त वेळ टिकलं पाहिजे। दिवसातून 3 वेळा तुम्ही हे चाटण घ्या। बघा, तुमचा जो कोरडा खोकला आहे अगदी 3 ते 4 दिवसामध्ये संपूर्ण नष्ट होईल, इतका प्रभावी हा उपाय आहे। तिन्ही पदार्थ सहज उपलब्ध होतील, प्रमाण मी तुम्हाला सांगितलेलं आहे। अशा प्रकारचा उपाय नक्की करा। मित्रांनो, दुसरा एक उपाय शेवटी जाता जाता सोप्पा सांगतो। याच उपायाबरोबर हा देखील तुम्ही सकाळी उठल्या उठल्या करायचा आहे। ज्या व्यक्तींना कोरडा खोकला आहे, कोमट पाणी घ्या। कोमट पाण्यामध्ये असं चिमूटभर एक मीठ टाकायचं आहे, पूर्णपणे मिक्स करून घ्या आणि या मिठाच्या पाण्याने गुळण्या करा। कोरड्या खोकल्यामध्ये या मिठाच्या पानाच्या गुळण्या अत्यंत उपयुक्त ठरतात। मंडळी, सकाळी तुम्ही उठल्यानंतर याने गुळण्या करा। दिवसभरात 2 वेळा हा उपाय करा। कोरड्या खोकल्यामध्ये 100% तुम्हाला फायदा होणारच आहे। खात्रीशीर उपाय आपण घेऊन येत असतो आणि अशाच प्रकारचे खात्रीशीर उपाय जर तुम्हाला हवे असतील तर आमचं ऑल अराउंड आयुर्वेद मराठी